या ठिकाणी रायगडमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाचं आगमन होत असतं आणि आता आपण पाहतोय ढोल ताशांच्या गजरामध्ये आता घरातले जे गणपती आहेत त्यांचा आगमन सोहळा आता पाहायला मिळतोय। भारत, या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण आहे? नीलम, रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे अर्थातच संपूर्ण कोकणामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। अर्थातच ज्या लाडक्या बाप्पांची वर्षभर कोकणातील गणेश भक्त वाट पाहत असतात, तो आजचा दिवस आहे। बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आता मी एक गणेश मूर्ती कार्यशाळा कारखाना आहे याच ठिकाणी आणि या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकताय। पारंपरिक खालू वाद्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी लोक आपली बाप्पांना आपल्या निवासी गर्दी आपल्याला या कला केंद्रामध्ये पाहायला मिळते। पारंपरिक पद्धतीचे वाद्य म्हणजे याच्यामध्ये खालू बाजा म्हणतो आपण, त्या खालू बाजाचा या ठिकाणी वापर केला जातो। इथे कोकणातली परंपरा आहे की बाप्पांना आपल्या घरी नेताना अर्थातच बाप्पांची मूर्ती ही डोक्यावरून उचलून तशी नेली जाते। अशा पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं जातं। सकाळची वेळ आहे, साधारणतः पावसाने विश्रांती घेतली आणि त्यामुळे लगबग जी आहे खेड्यापाड्यातनं ते आता गणेश भक्तांची सुरू झालेली आहे। गणेश कला मंदिरामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। याच ठिकाणी बाप्पांची प्राथमिक स्वरूपातली जी पूजा अर्चा आहे ती केली जाते आणि त्यानंतर मूर्ती आपल्या निवासस्थानी घेऊन जातात। अर्थातच मुलांचा उत्साह हा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। सहकुटुंब लोक या कार्यशाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज बाप्पांचं जे आगमन होतं या आगमनाची मोठी उत्सुकता जी लागली होती ती लोकांची आज पूर्ण होते आणि त्यामुळे उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। नीलम जी, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याशी काही आपण संवाद साधू शकता का? निश्चित स्वरूपामध्ये आता काही आपण जर पाहिलं तर सर्व काही जाणती लोक आहेत, जुने आहेत, काही मुलं आहेत, काही गणेश भक्त आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याजवळ संवाद साधणार आहोत। गणपती बाप्पांचं आगमन होतंय, काय मनात आज उत्साह, कशा पद्धतीचा आनंद आहे आणि कशा पद्धतीने बाप्पांना नेणार आहात? बाप्पांना चांगल्या पद्धतीने आम्ही नेणार, नाचत गाजत नेणार, चांगलं नाचत गाजत वाजत नेणार आणि त्यांचं आगमन बाप्पांना वाजत गाजत नेणार आहेत। अजून काही गणेश भक्त आहेत, कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे, घरी स्वागत कशा पद्धतीने करणार गणरायाचं? चांगल्या आरती भजनाने आम्ही स्वागत करणार आहोत। एकंदरीत घरातली तयारी कशी केलेली आहे सजावटीची? फुला सजाने चांगले सजवून टेबल सजवून तयारी केलेली आहे। वर्षभर गणपती बाप्पांची वाट बघता तुम्ही स्वतः गणेश बाप्पाला घरी घेऊन जायला आलात। एकंदर घरातलं वातावरण कसं आहे, कशा पद्धतीने पारंपरिक वाद्यांवर नेणार आणि घरात बाप्पांच्या स्वागताची तयारी कशा पद्धतीने? अगदी मंगलमय, महाराष्ट्रभर मंगलमय वातावरण आहे गणेश चतुर्थीचं आणि हा सण सर्व सुख आणि समृद्धीचं जावं ही ईश्वरचरणी आणि गणेश चरणी मी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, घरात बाप्पाच्या आगमनाच्या स्वागताची कशा पद्धतीची तयारी केली? जोरदार आणि धूमधडाक्यात तयारी चालू आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर बाप्पांच्या स्वागताची तयारी ही जोरदारपणे करण्यात आली आणि केव्हा एकदा बाप्पा घरामध्ये येत आहेत आणि घरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नीलम जी, धन्यवाद भारत आणि सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।